Hello students, good morning. In this lecture, we will discuss about the poverty. In last lecture, we discussed the topic that is regional imbalance. And in this lecture, we will discuss about the poverty. What do you mean by poverty? पॉवर्टी म्हणजे काय? मराठीमध्ये तुम्हाला येत असेल, पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य, बरोबर. मग इन 11th and 12th स्टँडर्ड यू ऑलरेडी स्टडीड दिस कन्सेप्ट इन डिटेल. ओके, इन इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र या विषयात तुम्ही काय केलेले आहात? ही कन्सेप्ट शिकलेला आहात. आपण काय करणार आहोत की इन दिस टॉपिक वी विल लर्न अबाउट द टाइप्स ऑफ प्रॉपर्टी, causes of property and measures on property. Okay, so let us discuss about the meaning of poverty. So poverty is the biggest problem in India. Urban and rural, in both sectors there are poverty. So poverty means a situation in which a major section of people in the society are unable to fulfill even basic need of life such as food, clothing and shelter due to lack of sufficient income. पॉवर्टी म्हणजे काय आहे? तर पॉवर्टी म्हणजे अशी सिच्युएशन आहे की ज्या ठिकाणी सोसायटीतील लोक आपल्या बेसिक नीड्स, मूलभूत गरजासुद्धा भागवू शकत नाहीत. बरोबर, फूड, क्लोदिंग, शेल्टर ह्या गरजा भागवण्यास ते काय असतात? अनेबल असतात. का अनेबल असतात? ड्यू टू लॅक ऑफ सफिशियंट इन्कम. त्यांच्याकडे सफिशियंट इन्कम किंवा इन्कम सोर्स नसतो आणि म्हणून काय आहे की ते गरीब राहतात, ते दरिद्री राहतात. बरोबर. सो काय रिझन सांगता येतील, काय बरं कारणं आहेत, ही सगळी झालेली आहे कन्सेप्ट तुमची. ओके, बरं. इन्क्रीजिंग पॉप्युलेशन दिसतं तुम्हाला. ज्या घरामध्ये 4, 5, 10 मुलं असतात त्या ठिकाणी काय असतं की सगळ्यांना इन्कम पुरत नाही, त्यांच्या बेसिक नीड भागवल्या जात नाहीत. म्हणजे काय आहे? फर्स्ट रिझन काय सांगता येईल आपल्याला? इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. देन स्लो रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक विकासाचा असणारा स्लो रेट. देन लार्ज स्केल ऑफ अनएम्प्लॉयमेंट. आता अनएम्प्लॉयमेंट लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलेलंच आहे की बेकारी आहे आणि बेकारीमुळं काय होतं पुन्हा की रोजगार मिळत नाही, उत्पन्नाचं साधन नसतं आणि मग काय होतं त्याच्यामुळे डिमांड कमी होते, पुन्हा उत्पादन कमी होतं. ही सायकल आहे. म्हणजे काय? लार्ज स्केल ऑफ अनएम्प्लॉयमेंट. याच्यामुळे सुद्धा काय होतं? पॉवर्टी क्रिएट होते. इम्बॅलन्स्ड इकॉनॉमिक सिच्युएशन. अनएम्प्लॉयमेंटमध्ये मी हा पॉईंट तुम्हाला क्लिअर केलेला होता. इम्बॅलन्स्ड, असमतोल आर्थिक विकास. तुम्ही बघितलं असेल बिहार, ओरिसा यासारख्या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात फरक आहे. महाराष्ट्र प्रगत आहे कारण महाराष्ट्रामध्ये काय आहे की खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांची इकॉनॉमिक ग्रोथ ही चांगली असते. मग या राज्यांमध्ये काय आहे की खूप सारे दारिद्र्य आपल्याला दिसून येतं कारण तिथं काय आहे? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत नाही. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट का होत नाही? तर तिथे इंडस्ट्रीज कमी आहेत, एम्प्लॉयमेंट त्याच्यामुळे कमी आहे आणि पॉवर्टी जास्त दिसून येते. देन लेस प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चर. शेतीची सुपीकता किंवा प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता. तुम्हाला मी प्रोडक्टिव्हिटीचं मिनिंग पण सांगितलेलं होतं. काय आहे प्रोडक्टिव्हिटीचं मिनिंग? रेशो ऑफ इनपुट टू आउटपुट. शुगर इंडस्ट्रीचं एक्झाम्पल दिलं होतं मी तुम्हाला, लक्षात येत नाही? मग हे काय आहे? ॲग्रिकल्चरची प्रोडक्टिव्हिटी काय असते? लेस, कमी असते. लेस लिटरसी रेट, साक्षरतेचा दर, शिक्षणाचा प्रसार कमी असतो आणि त्यामुळं काय आहे तिथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती पॉवर्टी दिसून येते. ठीक आहे. मग पॉवर्टी म्हणजे काय आहे? पॉवर्टी इज हंगर, पॉवर्टी इज लॅक ऑफ शेल्टर, पॉवर्टी इज बीइंग सिक अँड नॉट बीइंग एबल टू सी ए डॉक्टर. आजारी
नंतर दवाखान्यात जाणे, डॉक्टरला दाखवणंसुद्धा शक्य होत नाही, कारण तेवढा इन्कम सोर्स, तेवढं उत्पन्न नसतं. सो पॉवर्टी इज नॉट हॅविंग ॲक्सेस टू स्कूल. शाळेतसुद्धा मुलं जाऊ शकत नाहीत, कारण त्यासाठी लागणारं जे बेसिक आहे, युनिफॉर्म आहे, बुक्स आहेत, शाळेची फी आहे, ती भरू शकत नाहीत. आणि मग ही मुलं काय करतात, नेहमी पॉवर्टीला तोंड देत असतात. आणखी काय सांगता येईल, पॉवर्टी इज नॉट हॅविंग ए जॉब, काम नसणे. फिअर फॉर द फ्युचर, भविष्याची सतत चिंता. पॉवर्टी इज पॉवरलेसनेस. काय, पैसा आहे तर सगळं आहे ना, पैसाच नाही म्हटल्यानंतर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची पॉवर नसते. लॅक ऑफ रिप्रेझेंटेशन अँड फ्रीडम. आणि ही जी पॉवर्टीला तोंड देणारी लोक ही काय असतात, हतबल असतात, कारण कुठल्याही प्रकारचं इन्कम त्यांच्याकडे नसतं. लक्षात आलं, पॉवर्टीचं मिनिंग लक्षात आलं का? ओके, ह्या 4 ओळीसाठी मी 5-10 मिनटं खर्च केली. आता काय आहे, सो पॉवर्टी स्टार्ट्स विथ द फिअर ऑफ फ्युचर अँड ब्रॉडन्स टू इन्क्लूड डिपेंडन्स. नेहमी दुसऱ्यावरती ही व्यक्ती डिपेंडंट राहते. सो पुअर फॅमिलीज आर डिपेंडंट ऑन अदर्स. देअर राईट्स अँड फ्रीडम्स आर रिस्ट्रिक्टेड. तुम्ही बघा, गरीब लोक कधीही त्यांचा आवाज उंचावू शकत नाहीत, कुठल्याही मागण्या जोरदारपणे मांडू शकत नाहीत. दे लिव्ह विदाऊट सपोर्ट, त्यांना कोणाचाही सपोर्ट नसतो. इनकॅपॅसिटी टू मेक डिसिजन्स, कुठल्याही प्रकारचे डिसिजन्स ते घेऊ शकत नाहीत, कारण ते हतबल असतात. त्यांचे बेसिक नीडच काय असतात, फुलफिल झालेल्या नसतात. शिक्षण नसतं, रोजगार नसतो. लक्षात आलं. आणि हे काय आहे, हे सगळे दुष्परिणाम आहे पॉवर्टीचे. सो लेट अस स्टार्ट डिस्कसिंग अबाउट द टाईप्स ऑफ पॉवर्टी. आपण या लेक्चरला काय करूया, टाईप्स ऑफ पॉवर्टी आपण डिस्कस करूया. सो मेनली देअर आर 5 टाईप्स ऑफ पॉवर्टी. PPT दिसते तुम्हाला? ओके. सो फर्स्ट इज ॲब्सोल्यूट पॉवर्टी. ॲब्सोल्यूट मीन्स कंप्लीट, संपूर्ण. ॲब्सोल्यूटचा अर्थ काय मराठी, संपूर्ण. सो इट इज द एक्स्ट्रीम काइंड ऑफ पॉवर्टी. इट इन्व्हॉल्व्स क्रोनिक. क्रोनिक म्हणजे मी लास्ट लेक्चरला सांगितलं तर जुनाट, बरोबर. काय आहे, लॅक ऑफ बेसिक फूड, क्लीन वॉटर, हेल्थ अँड हाऊसिंग. त्यांना कुठल्याही प्रकारची राहण्यासाठी घरं नसतात, बेसिक फूड मिळत नाही, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छ पाण्याची त्यांची गरज भागू शकत नाही. लक्षात आलं. सो दिस टाईप ऑफ पॉवर्टी इज नोन ॲज ॲब्सोल्यूट पॉवर्टी. दिस टाईप ऑफ पॉवर्टी युजली इज लाँग टर्म, दीर्घकाळ चालणारी असते. अँड हँडेड बाय जनरेशन टू जनरेशन, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते. म्हणजे काय आहे की हे दारिद्र्य चिरकाल टिकतं. काय आहे की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातं, म्हणजे काय होतं की हे लोक कधीही सुधारू शकत नाही. त्यांच्या बेसिक नीड तुम्ही बघितलं आहे का, आदिवासी भागांमध्ये किंवा खूप साऱ्या अशा खेड्यांमध्ये हे लोक काय आहे, वर्षानुवर्ष दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्यांचं दारिद्र्य काय होत असतं, ट्रान्सफर होतं, संक्रमित होत असतं. लक्षात आलं. ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय, संपूर्ण, काहीच मिळत नाही त्यांना, त्यांच्या कुठल्याच गरजा भागवू शकत नाहीत, बेसिक नीडसुद्धा नाहीत. ओके. सेकंड टाईप आहे रिलेटिव्ह पॉवर्टी. This kind is usually in relation to other members and family in the society. बघा, आता ही थोडीशी वेगळ्या प्रकारची पॉवर्टी आहे. काय आहे की एखादी फॅमिली व्हेकेशनला बाहेर जाऊ शकत नाही, बघा, आपल्या मुलांना गिफ्ट देऊ शकत नाही. ह्यांच्या बेसिक नीड फुलफिल होत असतात. ह्यांना घर असतं राहायला, शिक्षण घेत असतात, बरोबर आहे, स्वच्छ पाण्याची, त्यांची क्लीन वॉटरची त्यांची गरज भागवली जात असते. पण काय होतं की हे लोक जे आहेत हे आपल्या मुलांना महागडी गिफ्ट देऊ शकत नाहीत. त्यानंतर व्हेकेशनसाठी कुठे फॉरेन ट्रीप किंवा बाहेर आउटिंगला जाऊ शकत नाहीत. त्यांना काय म्हणायचं की रिलेटिव्ह पॉवर्टी. ए फॅमिली कॅन बी कन्सिडर्ड पुअर इफ इट कॅनॉट अफोर्ड व्हेकेशन्स ऑर कॅनॉट बाय प्रेझेंट्स फॉर देअर चिल्ड्रन.
They are considered poor because the rest of the community have access to superior services. बाकीचे समाजातील लोक सगळे आपल्या मुलांना घेऊन आउटिंगला जातात, बाहेर फिरायला जातात, चांगले चांगले गिफ्ट देतात, पण ही लोक काय करू शकत नाहीत, आपल्या मुलांना गिफ्ट देऊ शकत नाही, वेकेशनला जाऊ शकत नाही, अफोर्ड करू शकत नाही, आणि म्हणून या टाईपचे पॉवर्टी आहे असं म्हटलं जातं. रिलेटिव्ह पॉवर्टी, दोन पॉवर्टी आपण डिस्कस केल्या, ॲब्सोल्यूट पॉवर्टी अँड रिलेटिव्ह पॉवर्टी. आता थर्ड आहे सिच्युएशनल पॉवर्टी. बघा आता सिच्युएशनल पॉवर्टी म्हणजे काय, पीपल कॅन बी पुअर बिकॉज ऑफ सम ॲडव्हर्सिटीज. काही अशी परिस्थिती उद्भवते की त्याच्यामुळे लोक काय होतात, गरीब होतात. काय अशी सिच्युएशन असेल, फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक, फ्लड्स. बघा आता तुम्ही गेल्या वर्षी सांगलीला वगैरे पूर आलेला होता, आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती होती, लोकांचं खूप मोठं नुकसान झालं होतं. कोल्हापूर, सांगली आठवते का तुम्हाला? मग अशा वेळी काय होतं की लोकांची प्रॉपर्टी असते, पैसा अडका असतो, हे सगळं वाहून जातं आणि ते काय होतात, दरिद्री होतात. अशा प्रकारच्या पॉवर्टीला काय म्हणायचं, सिच्युएशनल पॉवर्टी. ऑर ए सिरियस इलनेस. आता सिरियस इलनेस तुम्ही बघता आता सध्या काय आहे, कोविडची सिच्युएशन आहे. अगदी सुरुवातीला कोविडच्या ह्या आजारासाठी लोकांचे 5-5 लाख 7-7 लाख रुपये खर्च झाले विनाकारण खूप, आणि असं चाललेलं आहे. त्यामुळं काय आहे की सिरियस इलनेस आहे. काही ठिकाणी दरोडा पडतो, चोरी होते आहे, जी काही संपत्ती कमावलेली असते ती सगळी जाते, आणि या प्रकारची पॉवर्टी क्रिएट होते. त्याला काय म्हणायचं, सिच्युएशनल पॉवर्टी. देन अर्बन पॉवर्टी. आता अर्बन पॉवर्टी म्हणजे काय आहे की जी पॉवर्टी अर्बन एरियामध्ये असते, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये असते, त्याला काय म्हणायचं, अर्बन पॉवर्टी. द अर्बन पुअर डील्स विथ ए कॉम्प्लेक्स ॲग्रिगेट ऑफ क्रोनिक अँड ॲक्यूट स्ट्रेसेस. बघा आता काय होतं की खूप वेळा खूप गर्दी असते, खूप असं स्ट्रेस असतो डोक्यावरती, मनामध्ये खूप स्ट्रेस साठलेला असतो, आणि त्याच्यामुळं ही पॉवर्टी क्रिएट होते. फॉर एक्झाम्पल क्राउडिंग, खूप गर्दीच्या ठिकाणी गेले, व्हायलन्स अँड नॉईज अँड इनॲडिक्वेट सर्व्हिसेस. ज्या काही सुविधा मिळतात त्या सगळ्या अपुऱ्या असतात, आणि अर्बन एरियामध्ये तुम्ही बघता पुणे मुंबईमध्ये काय आहे, राहायला जागा मिळत नाहीत, त्यामुळं जी पॉवर्टी निर्माण होते दॅट इज कॉल्ड अर्बन पॉवर्टी. देन रुरल, लास्ट आहे रुरल पॉवर्टी. रुरल एरियामध्ये जी काही पॉवर्टी क्रिएट होती, देअर आर सिंगल गार्डियन हाऊसहोल्ड अँड फॅमिलीज हॅव टू लेस ॲक्सेस टू सर्व्हिसेस, जॉब ऑपॉर्च्युनिटीज आर फ्यू. आणि ग्रामीण भागातल्या तिथल्या सिच्युएशनमुळे, वातावरणामुळे जी काही पॉवर्टी निर्माण होते दॅट इज नोन ॲज रुरल पॉवर्टी. मला असं वाटतं की हे पॉवर्टीचे टाईप्स तुम्हाला समजले असतील, पॉवर्टीचं मिनिंग तुम्हाला कळलं असेल. ओके, नेक्स्ट लेक्चरला वी विल डिस्कस अनदर पार्ट. ओके, थँक्यू.